नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गोष्ट माझ्या नवऱ्याबरोबर घडलेली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की त्याला एका रिक्षावाल्याने सांगितली होती. बरं. तर विजयचा जॉब होता, 3 to 12 त्याची शिफ्ट होती. भांडूपला आय थिंक ऑफिस होता आणि आम्ही तेव्हा डोंबिवलीला राहायचो. तर भांडूपवरून 12 वाजता वगैरे निघाल्यानंतर हा जवळपास 1 वाजता वगैरे डोंबिवलीला यायचा आणि एवढा लेट आम्ही लोढात राहायचो. आय थिंक तुला माहीत नसेल, पण डोंबिवलीपासून बरंच दूर आहे ते. तुला शेअरिंग ऑटोने पण अर्धा तास लागतो. बरं, एवढं लांब? हां, आणि शेअरिंग ऑटोच एक ऑप्शन असतं, कारण डायरेक्ट ऑटो तर ते खूपच महाग आणि येईल की नाही ते माहीत पण नसतं. तर मग हा उतरला स्टेशनवरती, आपल्या रिक्षाच्या लाईनमध्ये आला आणि मग ऑटो तिकडे होती उभी, हा बसला. मग ह्याच्याबरोबर रिक्षावाला थांबला होता की अजून गाडी भरेल वगैरे. अजून 2 लोक आले, मग रिक्षा भरली. तसं मग रिक्षावाल्याने गाडी काढली. तर आमचं घर येईपर्यंत बाकीचे 2 पॅसेंजर आहेत ना, ते पटापट उतरून गेले. मग रिक्षावाला बडबड करायला लागलं, गप्पा मारायला लागला विजयबरोबर, असं तसं, तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे, असं तसं. तर विजयला त्याने 1-2 वेळा पाहिलं होतं बहुतेक. तर मग बोलला, नाही माझी शिफ्टच अशी आहे 3 ते 12ची. मग त्यानंतर मग मी आता घरी चाललो. मग रिक्षावाला बोलला की अच्छा. मग तो बोलतो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तो बोलला, काय? कल्याण भिवंडी रोडची. विजय बोलला, नाही, काय आहे मला सांगा. मग तो सांगायला लागला. तो म्हणतो की आज जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर मी 2-3 दिवस झाले आता नाईटला रिक्षा चालवते. अदरवाईज मी बराच मोठा ब्रेक घेतलेला. तर हा बोलला, का? काय झालं होतं? तो बोलला की तुम्ही ऐकलं नाही आहे का कल्याण भिवंडी रोडवरचा तो किस्सा? हा बोलला, नाही. मग तो सांगायला लागला. तो बोलला, नेहमीप्रमाणे मला नाईट शिफ्ट चांगलं वाटतं, म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझं एक भाडं लागलं होतं कल्याणचं, ते भाडं घेतलं मी. कल्याणला ते भाडं सोडलं आणि मी विचार केला, जाऊ दे आता मी घरीच जातो. आणि मग कल्याणवरून मी भिवंडी रोडने, जो हायवे आहे कल्याण भिवंडी हायवे, त्या रोडने मी घरी जायला निघालो. मी निघाल्यानंतर मी माझं मी गाडी चालवत चाललो होतो आणि अचानक रस्त्यामध्ये जवळपास 2:30-2:45ची वेळ असेल, रस्त्यामध्ये मला एक बाई दिसली जी लिफ्ट मागत होती. बरं. तर तो बोलतो की मला तर ती थोडी ऑड वाटली की एवढ्या रात्री 2:30-2:45च्या दरम्यान ही एकटी बाई रस्त्यावर काय करेल, किंवा कदाचित माझा हा वहम पण असेल, भास असेल. हिंदी क्रिएटर असल्यामुळे थोडंसं मराठीची गडबड होते. हा माझा भास असू शकतो. तो म्हणतो, म्हणून मी तिला इग्नोर केलं आणि सरळ रिक्षा पुढे चालवत राहिलो. थोड्याच अंतरावर गेल्यानंतर पुन्हा ती बाई मला दिसली. तो बोलतो, जेव्हा ती मला पुन्हा दुसऱ्यांदा दिसली तेव्हा मी अलर्ट झालो आणि घाबरलो पण, की आता काहीतरी गडबड आहे आणि मला लवकरात लवकर हा रस्ता पार करावा लागेल. त्यानंतर तो बोलतो की मी रिक्षा जेवढा फास्ट पळवता येईल तेवढा मी पळवायचा प्रयत्न करत होतो. मी रिक्षा पळवतोय. मग पुन्हा थोडा अंतरावर ती दिसेनाशी झाली, थोडं अंतर गेल्यानंतर, आणि ती तिसऱ्यांदा पुन्हा मला दिसली. तो बोलला की आता माझी लेजिट फाटली, की आता मी अडकलो की काय चकव्यामध्ये. तो बोलतो, पुन्हा मी देवाचं नाव घेतलं आणि रिक्षा मला जेवढ्या जोरात पळवता येईल तेवढ्या जोरात मी पळवायला लागलो. काही अंतर गेल्यानंतर मी साईड मिररमध्ये बघितलं तर ती बाई आता मला नव्हती दिसत. बरं, आता ती नव्हती दिसत? हां, ती दिसत नव्हती. आणि मी सुटकेचा निश्वास टाकणार तेच मला माझ्या उजव्या बाजूला काहीतरी असल्याचं भास वाटत होता. मी वळून बघितलं उजव्या बाजूला, तर रिक्षाच्या स्पीडला ती बाई धावत होती. त्याच रोडवर. तो बोलतो, मी आजूबाजूला काहीच बघितलं नाही आणि जी रिक्षा पळवली देवाचं नाव घेऊन, ते सरळ मी घरी गेलो. आणि जे मी
झोपलो आणि बेशुद्ध पडलो. तो म्हणतो मला 2 दिवसांनी शुद्ध आली. बापरे. हो. मग तो म्हणतो की नंतर मग मी जवळपास 6-1 महिन्याचा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर आता मी पुन्हा आलोय नाईट शिफ्टवर. उफ, उफ, उफ. हे माझ्याच जे इन-लॉज आहेत ना, त्यांच्याबरोबर घडलेलं आहे. आणि ते असं आहे की जळगाव साईडला आमचे मला वाटतं माझे इन-लॉजचे कोणीतरी रिलेटिव्ह, एक्झॅक्टली मी तुला सांगू शकत नाही गाव वगैरे गावाचं वगैरे नाव. तर आणि फार जुनी गोष्ट आहे, म्हणजे तेव्हा लाईटही नव्हती, अशी ती गोष्ट आहे. तर बेसिकली हा कॉन्सेप्ट असा आहे की जिन, तू ऐकलं असेल ना जिन? हो, जिनबद्दल ऐकलंय. हो. तर बेसिकली येस, जिन हे आपल्याला अरेबिक स्क्रिप्चर्समध्ये बऱ्याच ठिकाणी मिळेल त्याचा उल्लेख. तर जिन ह्या पृथ्वी तलावावरती नव्हतेच, त्यांना बोलवलं गेले साधना करून. ओके. हो. तर ते एक साधना करतात. जसे जुन्या काळामध्ये राजा होते, तर ते लोकं ह्याचा भूत, पिशाच आणि तंत्राचा आपल्याला अथर्ववेदमध्ये सुद्धा उल्लेख आहे. सो हे खूप जुनी गोष्ट आहे. आणि लोकांनी जिनला साधना करून इकडे बोलवलं की त्यांची इच्छा पूर्ण करायला. जसं आपण तो पिक्चर बघितला होता ना अल्लादीनचा, त्याच्यात सुद्धा जिन आहे बघ. बरोबर. तर तो आपली इच्छा पूर्ण करतो. बेसिकली हा सेम कॉन्सेप्ट आहे की जिनला बोलवलं गेलं दुसऱ्या काय म्हणू शकतो आपण, जगातून किंवा विश्वातून म्हणू शकतो इथे. आणि इथे त्यांना म्हणतात की त्यांच्या इकडे इफ्रीत म्हणजे त्यांची जी फिमेल पार्टनर असते ना, ती तिकडे नाहीये. त्यांच्या इच्छा आकांक्षा तिकडे पूर्ण होत नाही, ज्या आपण फिमेल्स बरोबर होतात. ओके. त्यांचं लग्न होत नाही किंवा लग्न तर मला वाटत नाही त्यांच्याकडे काही कॉन्सेप्ट असेल. पण त्याची जी फिमेल पार्टनर असते, फिमेल पार्टनर स्त्री तिकडे नाहीये. ते फक्त मेल तिकडे आहेत. त्याच्यामुळे मग ते इकडे येतात आणि त्यांना असं बोललं जातं की तुम्ही इकडे या, आवाहन करून बोलवतात. जी काही त्यांचं प्रोसेस आहे, रिच्युअल आहे ते करून. आणि त्यानंतर इकडे त्यांना असं बोलवलं जातं की तुम्हाला इकडे इफ्रीत मिळेल तुमची. मग ते इकडे बोलवतात तर खरं लोकं, पण ते पाठवू शकत नाहीत एकदा इकडे आल्यानंतर. तर ते कायमचे इकडेच राहतात. हो. आणि बेसिकली जिनला गजऱ्याचा सुगंध, अत्तरचा सुगंध, सुंदर फिमेल हे खूप अट्रॅक्ट करतं. स्पेशली नवविवाहित स्त्री, हळदीच्या अंगाची. तर बेसिकली ही स्टोरी तिथूनच स्टार्ट होते. संजय आणि त्याची बायको सारिका. तर संजय आणि सारिकाचं लग्न झालं. एका गावातून दुसऱ्या गावात जायला बैलगाडीच होती. आणि वरून तू जर सकाळी निघतोय तर मोस्टली रात्र संध्याकाळ वगैरे व्हायचीच. तर तसं संजय आणि सारिकाचं लग्न झालं आणि ती सासरी चालली होती सारिका. निघाल्यानंतर बरंच अंतर पार केल्यानंतर तिला वॉशरूमला आली. तर तिची सासू म्हणाली की थोडा धीर धर, आता लवकरच आपण पोचणार आहोत घरी. तर ती म्हटली नाही, म्हणून मी खूप वेळापासून थांबलेली आहे. ते लोक जंगलाच्या साईडला कुठेतरी झाडं वगैरे भरपूर होते, तर तिकडे त्यांनी गाडी थांबवली. सारिकाला वॉशरूमला जायचं होतं म्हणून. सारिका उतरली, ती सासू तिची सोबत होती. कारण आपल्याकडे असं आहे ना की हळदीच्या अंगाने कुठे जायचं नाही, कोण ना कोणतरी सोबत लागतं. हो. तर सासू थोडं मागे उभी राहिली आणि तिला बोलली की तू पुढे जाऊन ये, तू आवरून ये तुझं. एक 5-1 मिनिटांनी ती आली पुन्हा. आणि आल्यानंतर गाडीत बसल्यानंतरच ती एकदम शांत झाली. आणि सारिकाचा मूळ स्वभाव हा एकदम चंचल असा टाईपचा होता, पण ती एकदम शांत झाली. तर ह्यांना वाटलं की काय माहिती अचानक तिला मे बी घरची आठवण येत असेल, कारण आत्ताच लग्न झाले, सासरी चालली आहे, दुखी आहे की काय वगैरे, म्हणून त्यांनी काय एवढं लक्ष नाही दिलं. त्याच्यानंतर हे जेव्हा घरी गेले तेव्हा पहिलं तर ती घरात जायला तयारच नव्हती. अच्छा. हो. ती खूप नाटकं करत होती, मला चक्कर येऊन पडत होती, असं बरंच काय काय करत होती की जेणेकरून ती घरात जाणं टाळू शकेल. त्याच्यानंतर मग तिची सासू म्हणाली एक काम करूया आपण गावदेवीच्या देवळात घेऊन जाऊ हिला. तर बेसिकली जे देऊळ असतं ते आधीच बंद होतं संध्याकाळी सूर्यास्तानंतर, बरोबर. त्याच्यानंतर थोडीशी बाहेर जागा असते, तिकडे त्या नवरा नवरीला बसवलं आणि रात्री मला वाटतं 12-12:30 नंतर त्यांना मग ती वरात निघाली आणि मग घेऊन गेले घरात. आधी तर ती जायला तयारच नव्हती.
मग बरेच प्रयत्न करून त्या लोकांनी मग ती गेली घरामध्ये. घरात गेल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री हे लोकं त्यांच्या रूममध्ये गेले, संजय आणि सारिका. त्याच्यानंतर संजय तिच्याशी प्रेमाने बोलायला वगैरे गेला, तर ती त्याला हडतूड करत होती बेसिकली. तर मग हा बोलला, की मे बी स्ट्रेस असेल, माहेर म्हणजे घर सोडून आली दमली आहे, असेल. दमली असेल, व्हॉटेव्हर इट इज. म्हणून त्याने बोलला, "ठीक आहे, तू झोप म्हणून, मी पण झोपतो," असं. मग दुसऱ्या दिवशी संजय उठला, तर ही झोपूनच होती खूप लेटपर्यंत. मग ह्याने तिला जबरदस्ती उठवलं, की "उठ, उठ" म्हणून असं. मग ती उठली आणि उठल्यानंतर तिचे डोळे एकतर खूप लाल होते आणि खूप अशी टायर्ड दिसत होती ती. खूप थकलेली दिसत होती. मग त्याने सांगितलं, की म्हणजे "तू फ्रेश वगैरे होऊन घे. मग आपण थोडंसं फिरायला जाऊ वगैरे," असं. मग ती बोलली, "ठीक आहे." मग ती फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर संजयने पण सुट्टीच घेतली होती. जस्ट लग्न झालं होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर ते फिरायला निघणार आणि मग तो तिच्याकडे गेला, की किचनमध्ये ती जेवण बनवत होती. तिच्याकडे गेला. जसं की आपण नॉर्मली नवरा जातो, मागून पकडतो, प्रेमाने बोलायला वगैरे जातो. तर तो तिला प्रेमाने जवळ गेला तिच्या, पण मग तिने त्याला एवढ्या जोरात ढकललं, की तो जाऊन भिंतीवर आदळून खाली पडला. बापरे! तो एकदम शॉक झाला, की अरे ही अशी एवढी का वागते? हां, अशी का वागते आणि ही अशी बारीक-सारीक सारिका. बारीक-सारीक आहे आणि हिच्यामध्ये एवढं जोर कुठून आला, की हिने मला एवढा जोरात धक्का दिला. मग त्याने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मग ती उत्तरच देत नव्हती. तरी पण मग त्याने बोलला, की मे बी काय माहीत हिचं मूड नसेल किंवा अ, हिला बरं नसेल, असं म्हणून त्याने ते टाळलं. काही दिवस असेच गेले. मग फायनली संजय बोलला, की "मी जॉबला जातो" म्हणून असं. मग सकाळी उठला, ती पण उठली. तिने त्याला डबा पॅक करून दिला. त्याच्यानंतर तो निघाला. तो गेला डबा घेऊन बाहेर आणि ड्युटीवर जातच होता तो आणि त्याच्या मनात असं आलं, की अरे खूप दिवस झाले मी बाहेर जायचा प्लॅन चालला होता, पण बाहेर काही जाता आलं नाही. तर जाऊ दे मी आज पण कॅन्सलच करतो आणि हिला सारिकाला जरा फिरायला घेऊन जातो मार्केटला वगैरे असं. म्हणून मग तो रिटर्न आला आणि अंगणामध्ये त्याची आई काम करत होती. गावी जसं नॉर्मली पाखरण्याचं वगैरे काम करतात तसं काहीतरी करत असेल. तर मग त्याची आईने जेव्हा बघितलं, की हा समोरून येतोय, पहिलं ती एवढी शॉक झाली बिकॉज हा तर आधी गेला हे तर तिला माहीत होतं. आणि थोड्या वेळापूर्वी ही काहीतरी कामानिमित्त तिच्या रूममध्ये गेली त्याची आई. तर हिने संजयला किचनमध्ये पाहिलं होतं. बरं. हो. आणि ती शॉक झाली, की मग जर किचनमध्ये संजय उभा आहे, तर मग हा कोण आहे? मग ती आधी तर त्याला काहीच बोलली नाही. ती बोलली तिने त्याला वेलकम केलं, की "ये" म्हणून असं, की "तू परत का आलास?" असं बोलली. तर तो बोलला, की "काही नाही सारिकाची पण तब्येत बरी नाही आहे, तर मी विचार केला मी अजून एक दिवस सुट्टी घेतो आणि तिला थोडं मार्केटला पण नेतो आणि थोडं डॉक्टरकडे पण जाऊन येतो आम्ही म्हणून." मग ती बोलली, "चल तू आधी किचनमध्ये चल." मग ते दोघं किचनमध्ये जसे गेले, किचनच्या उंबरठ्यावरच त्यांना असं दृश्य दिसलं, की दोघांच्या पण पायाखालची जमीन सरकली. काय होतं असं? तिकडे ऑलरेडी संजयचा काय म्हणतात त्याला, बहिरूपीय तिकडे उभा होता सारिकासोबत. त्याच्यासारखा संजयच. संजयच. आणि हे बघून जेव्हा तो सारिकाला हाक मारली सारिका, तेव्हा लिटरली त्यांनी असं पाहिलं, की तो जो वेषांतर करून आलेला किंवा जे काही होती एंटिटी, ती तिच्या बॉडीमध्ये गेली आणि असं म्हणजे अशी गायब झाली. बापरे! आणि जसंच ती एंटिटी गायब झाली, तिच्या बॉडीमध्ये एंटर केलं, तसं ती सारिका खूप विचित्र अशी हावभाव करायला लागली. खूप तांडव करायला लागली. तांडव नाही म्हणू शकत आपण. म्हणजे खूप खूप अग्रेसिव्ह झाली. अग्रेसिव्ह झाली, व्हायलंट झाली, खूप व्हायलन्स करायला लागली. खूप आरडाओरडा करायला लागली, भांडी फेकायला लागली. मग हे दोघांनी बोलले, की हे नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार असा दिसतोय. तर तेव्हा मग त्या लोकांनी
तिला जे गावी जे मांत्रिक असतात ना त्यांच्याकडे घेऊन गेले. मग त्यांनी मांत्रिकने सांगितलं की हे काही माझ्याने होणार नाही. तर मग त्यांनी एक मौलवीचा त्यांना रेफरन्स दिला आणि मग ते त्यांच्याकडे घेऊन गेले तिला. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी जा आणि तिचं एखादं कपडा वगैरे घेऊन या, म्हणजे तिचा ड्रेस वगैरे जे तिला बिलॉंग करत असेल. मग हे लोकांनी घेऊन गेले. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या सुनेवरती जिनचा साया आहे, म्हणजे जिनने पछाडले तिला. आणि जिनचे ह्या क्वालिटीज असतात की ते कोणतंही रूप घेऊ शकतात आणि मॅनिप्युलेट करतात. इकडे तिकडे तुम्हाला दिसतात. तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या फॅमिली मेंबर्सचं रूप घेतात ते. हाक वगैरे मारतात तुम्हाला. मारतात. तुमच्याशी ते सगळं करतात जे तुमच्या आजूबाजूची माणसं तुमच्यासोबत करतात. जर का त्याने नवऱ्याचं रूप घेतलं होतं तर मग तू विचार करू शकतो की तो तिच्यासोबत एवढ्या दिवसांपासनं नवरा म्हणून राहत होता आणि ती त्याच्याशी तिला नॉर्मल दिसतोय माणूस. समजलं ना तुला? तिला वाटतं नवराच आहे, संजयच आहे आणि ती नवरा म्हणून त्याच्याशी बिहेव करते आणि तो ॲक्च्युली नवरा नाहीच, तो दुसरा जिन आहे. मग त्या मौलवीने ते कब्रिस्तानमध्ये काही त्यांच्या ज्या रिच्युअल्स क्रिया वगैरे असतात त्या करून मग तिचं ते जिनचा तिच्यावरून प्रभाव काढून टाकला. आणि त्याला किती वेळ लागला कसं? ते मला वाटतं त्यांचं काही लग्न झाल्याच्याच दिवशी तिला पछाडलं होतं, तर ते बहुतेक 12-13 दिवस ती त्याच्यामध्ये सफर करत होती. बापरे. ॲक्च्युली सफर पण नाही म्हणू शकणार, कारण ती नॉर्मल होती त्याच्याबरोबर ना, जिनबरोबर. जिन तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन तिच्याशी तसाच वागत होता. आणि मी ऐकलंय जिन खूप डिफिकल्ट पण असतं, म्हणजे खूप कठीण असतं त्यांना काढणं. खूप कठीण. आणि ते मोस्टली मुली, फिमेल्स यांनाच अट्रॅक्ट होतात, म्हणजे हेच पाहिजे असतात त्यांना. आता म्हणजे जिनचा विषय निघालाय म्हणून मला एक गोष्ट आठवते. आता मला माहिती नाही की किती खरी आहेत ह्या गोष्टी आहेत किंवा असं रिअलमध्ये आहे की नाही, पण माझं जे गाव आहे ना, तर आमच्या गावात आहे ना नेहमी असं म्हणतात की एक आंब्याचं झाड आहे आणि तिथे खाली असं म्हणजे एक रुमर्स असतात ना, एक अफवा असते की ते जिन आहे किंवा इथे जाऊ नये असं तसं. तर ते लहानपणापासून आम्ही ऐकायचो. माझं कोण भावंड वगैरे बोलायचे आणि आम्हाला ठीक आहे, असं दुपारचं तिकडे जाऊ नका आणि रात्रीचं तिकडे जाऊ नका. तर आम्हाला वाटायचं की असंच घाबरवण्यासाठी बोलतायत. पण मी आता मला वाटतं 3-4 वर्ष आधी लॉकडाऊनचा जेव्हा फेज होता, आम्ही सर्व गावी गेलेलो आणि आम्ही बऱ्यापैकी 5-6 महिने राहिलो तिथे. त्यावेळी मी बघितलं की तिथे आहे ना, म्हणजे जिथे बोलायचे की इकडे जिन आहे हे आहे ते, तिथे लेजिट एक दरवर्षी एक माणूस येतो, म्हणजे तो मुस्लिम समाजातला असेल, तर तो माणूस येतो आणि तिकडे अशी बळी देतात ना की 2 पाई 4 पाई असे कोंबडीचे वगैरे असे बळी वगैरे तो देत होता. आणि आम्ही हे समोर बघितलं, आम्ही तिकडून पास होत होतो आणि तो, कारण आमच्या गावी तर असं मुस्लिम समाजातलं कोण राहत नाही आणि तो तिथून आलेला आणि ते सर्व करत होता. म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी असेल आणि तो दरवर्षी येतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.